बोलतेस मी? आजपासून धुणी भांडी तू काय करायचं नाही. शेतातल्या वस्तीवर कामाला जायचं. आणि ही दिवसभर धुणी कुणी धुवायची? तुला काय करायचंय? आधी ती काय नुसती बसून खायला वाट. जा तिला कामाला बोलव. काय मला बोलू दे. का बोलू नये? तसं नाही म्हणत मी, पण असं काय विचारता? असं काय विचारता? तू मला का विचारते? मी कशाला जाब विचारू? कशाला जाब विचारू? आई काही ऐकतात ना कसं हळूहळू बोलते ती. बोलले ते चुकलं माझं. हे बघा कसा मी गरीबा घरची लेख आहे. थोडा मोठ्याच्या घराची रीतभात मला ठावं नाही. चुकीन तिथे शिकवा मला. शिकवा ना. तू काय 6 वर्षाची परकरातली पोर आहेस वय? अगं देवानं कान डोळ कशाला दिलंय? बघून ऐकून शिकायचं असतं. तेव्हा खुशलं वय तुझे. नर्मदा काय तुला तुला काय काय जया? काय तोंड वाजवतेस? अगं किती सांगायचं या बयाला तरी सुद्धा ती काय करायला मागत नाही बघ. चांगला कानाचा गट्ट्या धरून शिकवायचं नाही का? अगं एवढी मोठी घोडी झाली आहे पण काय अंगोपती करणार नाही बघ. हे घे दे तिला. खाल मुंडीन पाताळ तुंडी. ते धुणं झाल्यावर भांडी घासायचे सांगून ठेवते. चांगलं बजावून सांग तिला. आई रोज ती कटकट करण्यापेक्षा तू तिला काम का नाही नेमून दे? हा पाट उठायचं, गोठा साफ करायचा, दळण दळायचं, वाडा झाडायचा, तडा घालायचा, आमच्या आंघोळी झाल्यानंतर धुणी धुवायची, जेवल्यानंतर भांडी घासायची. आणखी एक काम राहिले. कोणतं हो? तुमच्या झोपा झाल्या ना की तुमच्या पाठी आणि कमरा रगडून द्यायच्या. त्याच्यानंतर यांना गरम गरम चहा द्यायचा बरं का, म्हणजे मग या पिणार. तू मला माझ्या तोंडाला कोणी सांगितलं? मग काय करणार दुसरं तर? अगदी रावण म्हणून बोलतोय. आता लक्ष्मी म्हणजे माणूस आहे का जनावर आहे? मग इथली कामं तुम्ही करायची. आणि हे बघा तुम्हाला तर एवढा तिचा पुळका आला असेल ना तर बसा तिच्यावर तुला धुवत. चल काय आणि दुसरं काय केलं? आयुष्यभर हेच करता. काय ग लक्ष्मी? इथं काय करते? काही नाही. काय कसं काय? खाली आयला प्रोटीन झाली. तुझ्या पायाला तेल सोड, कासाची वाटी घेऊन. आणि हे बघ हा रोजचा नियम करून ठेव, सांगून ठेवते. चल काम कोणी करायची? धन्य तुमची. अचानक पोटाला पोर कसं काय होईल? काय म्हणाला? नाही मी म्हणालो तुम्ही पोटाला काय खाल्लं का नाही का उपाशी आहे? हे बघा मी सगळं ऐकलंय. काय हो पोटाला पोर नाही त्यात माझी काय चूक? मग माझीच काहीतरी चूक. हा पण मी म्हणतो असं भांडून काय उपयोग आहे? केलं काय पोर होणार आहे का? तुम्ही नुसतं बोलण्याचाच पट्या खायचा. चला खरंच मग दाखवून करू काय? आता झोपलीच वय? नाही चुकून डोळा लागला माझा.
अगं मला झोप येईल तोपर्यंत सोड म्हटलं तर तूच झोपलेस होय. तर हा पाय सोड. अगं जोरात सोड. झोप आली. काय म्हणाला? नाही, झोप आली का असं विचारतोय. काय खाण सोबळ हो तुमचा. काय सारखं सारखं झोप आली म्हणून विचारताय. अशा आलेली झोप जाते नाहीतर सकाळपर्यंत ते सोबत बसावं लागेल. मेलो मेलो रे मेलो. मरायला काय धाड भरली आहे तुम्हाला. तुमच्या पदाचा तुझ्या जात नाही ना. पण माझ्या हात चुकत त्याला काय करायचं मग. जावा. तुम्हाला बायको तर काय हौसना करायलाच नको. तुमचं करणं थोडं आणि मत मत फार. काय हो म्हटल्याबरोबर हात काढला. थोडा अगं हे ओके. त्या गोठ्यातले शेण कोण काढणार. घरातले काम कोण करणार. तुझ्या बाळाने काय गडी लावून दिलाय. वाग काय नशीब आमचे हे मिळाले. सरकत खाली पडलं की काय. तुम्ही काय करताय खाली. उठा. सोडायच्या वेळेला सोडत नाही. आता काय करताय. तुमच्याशिवाय मला कोणाच्या हातात हात आणत नाही माहितीये ना. नेहमीच आहे ते. नवीन काय. आणि हे बघा आज वट पौर्णिमा आहे. मला पूजेला जायचंय. लवकर आवरा. नका कशाला उगाच वडाची पूजा करताय का. हो एका जन्मातच एवढा अधमेला झालोय. 7 जन्म आणि कोण तेल चोळत बसणार. कळलं. तुमचं कळणं थोडं मत मत फार. हा पाठ पुढं जाऊ. उघडूया लवकर. दिसत नाही बाई तुला. माझ्या अंगात धूळ उठते ती. मी गेल्यानंतर दाट. हो थांबा. आता काय झालं. कुठे निघाला म्हणायची तुम्ही. आज काय आहे? काय काय काय. अहो आज वट सावित्रीची पूजा आहे. हा मग आता काय मला माहित नाही वाटतं काय म्हणून तर फांदी आणली घेतली. हे काय ही फांदी. मग बाहेर इतकं मोठं झाड असताना या फांदीची पूजा करू आहे. आता मग काय वडाच्या झाडाला फेऱ्या मारायच्या नाही. फांदीला फेऱ्या मारल्या. आता वडाच्या झाडाला फेऱ्या मारू तुम्ही 7 जन्म हातपती लाभू दे असं मागणार की नाही. तुम्ही या फांदीला फेऱ्या मारा. एवढ्यात माझी 2-4 वर्षाची जन्मठेप कमी होईल. जन्मठेप कमी. हा मग वाट बघा वाट. ही बरी सोडून तुम्हाला. अहो मी त्या सावित्रीचा बाप आहे. तिने तर 7 जन्म पूजा केली. मी 10 जन्म तुमचा पिच्छा सोडणार नाही सांगून ठेवते. वारे माझी सावित्री. मला देण्यासाठी फांदी. मला बाहेर जाऊ दिलं नाही. निदान घरातल्या घरात तरी पूजेन. खरं सांग तुझ्यासाठी आणली. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.